नमस्कार, ही आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका. याच महानगरपालिकेमध्ये आता आपण नवीन नवीन उमेदवारांना निवडून भरघोस मतांनी इकडे पाठवत आहात. सांगायचा मुद्दा हा आहे की महानगरपालिकेमध्ये जेवढे डिपार्टमेंट आहेत त्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुमचं काम अडलेलं असतं. तुम्हाला स्वतः माहित पाहिजे की आपलं महानगरपालिका कुठे काम अडलेलं असतं. तुम्ही मला कधीही कॉल करा, मी तुम्हाला लगेच चुटकीवर सांगेल की महानगरपालिकेमध्ये किती डिपार्टमेंट आहे आणि तुमचं काम कोणत्या डिपार्टमेंटकडे अडलेलं असतं. आतमधले सगळे डिपार्टमेंट तुम्हाला दाखवतो. मग तुम्ही विचार करा की आपलं काम कुणाकडे अडलेलं असतं. पालिकेचा तळमजला, या मजल्यावर आहे पहिला लेखा विभाग आणि या बाजूला आहे नगर रचना विभाग आणि ते खाली ग्राउंडला तिथे आहे निवडणूक विभाग आणि त्या बाजूला आहे कर संकलन विभाग आणि भांडार विभाग. तर आता तुम्ही विचार करा की ह्या 5 डिपार्टमेंट मध्ये तुमचं कुठं काम अडकलेलं असतं. महानगरपालिकेचा हा पहिला मजला आहे. या मजल्या पहिल्या मजल्यावर स्थापत्य विभाग आहे, कोपऱ्यात विद्युत यांत्रिकी विभाग आहे, त्या बाजूला जलनिसारण विभाग आहे, या बाजूला पाणी पुरवठा विभाग आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की या डिपार्टमेंट मध्ये पण तुमचं काय असं काम अडलेलं असतं. पालिकेचा हा दुसरा मजला. या मजल्यावर बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, पर्यावरण, आरोग्य आणि माध्यमिक शिक्षण. या बाजूला या शिक्षण विभाग, त्या बाजूला घ्या भूमी आणि जिंदगी विभाग, या बाजूला आहे वैद्यकीय विभाग. तुम्ही लक्षात घ्या की तुमचं इथं काय काम अडलेलं असतं. या मजल्यावर तुमचं काम असू शकतं की वैद्यकीय विभागाला तुमचं काम अडू शकतं. ते तुम्ही स्वतःही करू शकताय. पालिकेतील हा तिसरा मजला. या मजल्यावर नगर सचिव कार्यालय, तिकडे महापौर कक्ष, त्या बाजूला महापौर सभागृह आणि या बाजूला विरोधी कार्यालय. तर ह्या मजल्यावर जे निवडून आलेले उमेदवार असतात त्यांच्यासाठी हा राखीव असतो. त्यांचं इथं काम चालतं. तुमचं काहीच काम चालत नाही तिथं. तुम्ही समजून गेलात. पालिकेतील हा चौथा मजला, ज्याच्यावर सूत्र जी हल्ली जातात शहरातली ते म्हणजे आयुक्त कार्यालय. त्यानंतर ते जो आहे सामान्य प्रशासन विभाग आणि ह्या बाजूला आहे माहिती तंत्रज्ञान विभाग, परवाना विभाग आणि कायदा विभाग. आता तुम्ही विचार करा, खालपासून वरपर्यंत आलो, कोणत्या विभागात तुमचं काम अडलेलं असतं. काहीच नाहीये. आणि हे जी कामं चालतात त्या कामाचे 8 क्षेत्रीय कार्यालय आहेत. तिथेही तुमचं असं काय काम अडलेलं असतं. मग उमेदवार तुम्हाला सांगतात की तुमचं काही काम असू दे मी करून देतो. नक्कीच विचार करा तुम्ही याबाबत.